अगं विचार की ग रिव्ह्यू घ्या. काय म्हणणार दोन शब्द मांडा. दोन शब्द मांडा. आपले 2 शब्द मांडा. पिक्चरच आता 9च्या ला. आयुष्य आता झालं? आम्ही तू यायला आलोय सकाळीच आलतो मग ते पाहुणा आलं म्हणून आम्ही ठरवलंय सगळं Yes, जाऊ. प्लीज Please. लग्न झाले तरी परमिशन मागत होतं आयुष्य घालवायचा. मग काय गावाला करायचं सांगायचं. मोठा आहे तो तेरा बरोबर बनायचा मोठा आहे तुझी तो. माझी परमिशन किती हा? आज आज permission मला- घेतली काय? परमिशन घेत नाही. तुला काय बस आहे? माझी परमिशन घेतली दोन्ही पोरी आणि दोन्ही पोरं आमच्या मी बहिणी. जातोय. नाही 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 जाते त्या पोराला देऊ. बोलले नाही तर नाही आंघोळीला द्यायचं इकडं. विराट परमिशन जातोय मी. किचनमध्ये विराट परमिशन जातोय. परमिशन लागते आपल्याला. किचनमध्ये हॉलमध्ये परमिशन लागते नाही. कुणाची परमिशन घेत नाही. अरे विषय बदलू नका विचार की चला लागायची मी विचारलं उत्तर द्यायला सांगितलं. उत्तर सांग की आता फक्त तुम्ही आंबरस करायचं आहे चपाती भात मसाले द्यायचे त्याला. आंबा खाऊन करते जातो की आंबा खाऊन करते जातो इथं कुठे पिक्चर आला पेपरमध्ये बघ. अरे आम्ही एवढ्या स्ट्रगल नंतर म्हणून आम्ही आता चाललोय पिक्चर साठी तुला सांगतो. हा आम्ही नवजण आणि बारक्या चिल्ल्या पिल्ल्यासनी ना तिथं टीव्ही आहे त्या टीव्हीत आम्ही त्यांना दिलंय आणि आता ह्यांना घरा बसवले पक्का ह्यांचं तिकीट फुकट जाणार ना गाईस फिर हम पैसा बचा रहा है तो आम्ही तुम्हाला सांगतो असलं जेवलोय असलं जेवलोय तुम्हाला सांगतो 10 मिनिटात आम्ही जेवण करून जेवलोय खरंच राहण्या 15 मिनिटात अक्षरशः 15 मिनिटात आम्ही जेवलोय लई वेळते आता कसं जेवलं आमचं माहिती एका चपातीत आम्ही 5 घास केलं एवढं मोठं केलं चला गाईस बाय गाईस आम्ही जातो त्या पिक्चरला तुमरे को उधर का दिखातो अभी जाते ही हम गडबड चिल्ल्या पेल्ला पार्टी ना आम्ही हे कम्प्युटर कशी घेऊन बसा गेला कॅमेरा चालू आहे पहिले मी आलेलो आहे मूवीला गाईस अजून बाकी सगळी यायला लागल्या पटापट आलोय अजून 5 मिनिटं कमी आहेत 9:15 शो होता अजून एक 5 मिनिटं आहेत आमच्याकडं आम्ही आज हाईट ट्रेन केल्या. हो आम्ही असलं काय ताण करून आलोय की नाही आज शेवटच एक आठ केलोय लई मी स्वयंपाक केलो पटापटा भात आमटी केलो बाहेरनं भाजी आणली आणि हा ही चपाती लाटली मी भाजून घेतलं ही भाजून घेतलं सगळी जरा आणि माझ्यामुळे मी आलो इथं आरकेला की नाही मला ते आवडत नाही बघा 10 रुपये पार्किंगचं तिकीट घेतात ते चुकीचं आहे हे मला नाही पडते 10 रुपये व्हायचं आमचे त्यात आम्ही कुरकुरी खाऊ शकतोय हे पार्किंगचं 10 रुपये घ्यायचं बंद करा प्लीज हा ना का बरोबर आहे की नाही काय वय म्हण की काय हा मी सांगायचं विसरलो आमच्या दीदीमुळं ॲक्च्युली हिच्यामुळं हे घडलं मूवीचं कारण हिनं हे अप्रोच केली तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये बघितलायसा सो ऑल थँक्स टू हर तुम्हाला कळालंच असं बिकॉज ऑफ हर वी आर हिअर टू वॉच मूवी देऊळ बंद 2 पिक्चर बघायला आलो आम्ही गाईस सो लेट्स सी पिक्चर तर बँड असेल आय थिंक पण बघूया पहिल्यांदा लवकर आले गाईस नाहीतर आम्ही 15 मिनिट लेट 10 मिनिट लेट असं येतोय फर्स्ट टाइम झालं असेल की आम्ही 1 मिनिटच्या आधी आम्ही आलो म्हणजे आम्ही ऑलरेडी 5 मिनिटं आधी आलेलो पण बाकीचे आम्ही थांबलेलो पण आम्ही तर गाईस 1 मिनिट झालं आम्ही 1 मिनिटाच्या आधी आलेलो सो बघूया फायनली वी आर हिअर आफ्टर सो मेनी स्ट्रगल सॉरी येस कसा वाटला पिक्चर मस्त एक आणि एक सीन तुम्हाला सांगतो इच Clear. सीन जो आहे सगळं मिनिंगफुल आहे असं नाही की उगाच पिक्चर अंगावर काटे येणारा शहार येणारा रडलोय अक्षरच्या पिक्चर क्षणाला हा पिक्चर लई रडलोय भयानक शब्द सांगू शकत थिएटर मध्ये जाऊन बघा वाढ पिक्चर आहे वाढ सिरियसली अमेरिकेत बघावा लागेल. छान आपल्याला पिक्चर कडक होता घरला जाऊन तुम्हाला पूर्णपणे रिव्ह्यू देतो तिथं आता गाडी बघतो आमची कसा वाटला पिक्चर भारी वाटला कसला भारी होता की नाही हा ती नटीनं शेवटबद्दल काम किती भारी केली बस कसलं भारी गेलं मग भारी वाटलं भारी वाटलंय आमच्या आई असं कधी पिक्चरला येते पण आज तिला आम्ही मुद्दामून घेऊन गेलो तर आमच्या आईला खरंच पिक्चर आवडला नाही, आमच्या picture आईच्या भारी चेहऱ्यावर होता, एक मस्त होता. एक खरं हसू होतं ते पिक्चर बघताना मनापासून श्रद्धा ठेवावी चांगलं वागावं देव प्रसन्न होतोय एक्झॅक्टली तरीच 1 वाजता आम्ही जेवा लागले गाईज म्हणजे जून झाले
आणि ध्रुव्याचा ड्रेस बघा सोहमचा घातला ह्याचं पाप कधी बघा हिची आई फक्त लेकीच आणल्या काय आणि पोरग्याचं विसरले बघा असं करतात बाई काय बघाल्यास त्याला घे म्हणताना घेतला मग म्हणजे पोरगीच तेवढी सेवा तू करणार मी नाही पोरगीच घेतलं तिचं तिनेच तूच ठेवलं घेतला मग तुला भावाच घेता नाही काय का शेंबडे तिचं करावं आपले काम आपल्या करावं कोण सांगाले बघा तिची पोरं जर घरला आलीत की नाही तुम्हाला सांगतो मज्जा काय असतं हे जर अंडू ठेवू नये की हे सॅटिस्फॅक्शन तुम्हाला कुठंच मिळाले रोज जरा पाणी आणखी ते नको मला ताजं पाणी लागतं एक ग्लास मधलं नाही ताजं आवडत नाही ताजं आवडतं छान दिसाली की नाही सध्या तू यासाठी दिसते बस सेम छाप ए पा रात्रीचे रात्रीचे 1 वाजता हा फालतूपणा चालू आमच्या घरात गाईस नमस्कार नमस्कार 1:30 वाजता आलो गाईस 1:30 हे बघा 1:30 वाजलं काय म्हणलीस ग ए शेंबडे आणि एकदा पिक्चर हा आणि काय मोबाईल बघायचं कॅमेरा फिरल तसा पोरा फिरायला तिकडे कॅमेरा गेला इकडे कॅमेरा गेला तिकडे गेला आम्ही सगळीजण लोळा लागले गाईस तुम्हाला काय दिलं नाही ग आईस्क्रीम गडवारायचा कसला ऑन कॅमेरा खोटं बोलतायचा मला लावालती नाही म्हणून सोमनं आणलं. हॅलो गाईज नमस्कार तुमचा आम्हाला कुठं आणलेला आहे गाईस तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये नुसता कार नमस्कार इरिटेट होईल तुम्हाला बघायला पण ह्यातच मज्जा आहे गाईस गुड मॉर्निंग सगळ्यांना बघा मला गिफ्ट आणलं बघा टाइमपास हे खाल्ला असला तुम्ही लहानपणी आणि माझ्या बहिणीच्या मुलींनी मला दिले 1 रुपयाचं टाइमपास गाईज गिफ्ट माझं गाईज हे गिफ्ट काय ग बोल की मला आणले असते आणि मला मगाच्यानं सांगायला सरप्राईज आहे तुझ्यासाठी आणि हे सरप्राईज होतं गाईज 1 रुपये गास टाइमपास चांदण्या आता पास्ता करणार आहे गाईज थोडं पातेलं भरून आणि ह्यांना कामाला लावले मी 1 डबू चिरून द्याले 1 कांदा चिरून द्याले 1 लसूण चिरून द्याले मी फोन टाकणार फक्त आता आंघोळ करून लावली वाजले 11 वाजता नाही हो आता सनस्क्रीन लावली मी आता करणार आहे गाईज तसं रागाने बघायला माझ्याकडे कामाला लावली म्हणून शिजून झाले काय आणि तिघी मिळून बघा तिघी मिळून नुसतं लसूणच करायला लसूणचा चिरा लावला हिला एकटीला आणि ह्या दोघींची बाजू तिघी कुठला आला मला माहित नाही हा तिघी लसूणच अजून सोलत बसलात सॉरी कापत बसलात हेल्प करायला हो खूप हातभार लावायला एकमेकांनी लसूणसाठी हे बघा मेथीनं 2 चाकून हातभार मी उठते का गाय बघा आता इथं आम्ही तिची काय करून करायला लागल्या आणि आता इथे भावऱ्या शिकायला लागल्या काय माहिती दूध नाही ठेवसा गरम वाफा या लागल्यात आम्ही आता पास्ता शिजून घेतलेला आता आणि इथं आम्ही भाज्या काय करायला शिजवाले हा वाफा अगं वाजले की आता मायनावर वाढायचं नाही मी भाजून घेतलं दीदीनं फायनली भाजून घेतलेली आहे दिखाव कुठं दिसताना झालं काय झालेलं आहे guys? मीठ कमी आहे माहिती आहे म्हणून मीठ आणलेलं आहे हो थँक्यू मॅडम त्याचं घ्यायचं चांगलं झालं काय रे अजून खाणार आहे मी गाईज एवढं मला केलंय गाईज पहिल्यांदा बघून घ्या काय आता आपल्या घरात भजन आहे भजन म्हणणार आहे ध्रुव आमचा भजन म्हणणार आहे म्हणतं टाळ वाजवायला तेवढं द्यायला मी म्हणलं नाही भजन म्हणायचं मला पूर्ण भजन म्हणायचं कुठलं येतंय काय जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण छान वाजवलाय की वाजू त्याच्या आधी बसून खाणार घरला घेऊन जाणार नाही खाणार खिशात घालून घेणार
बोला
त्यावेळेला असलं नव्हतं NH4 बीर काय 4 व्हीलर बी नव्हते. पंढरपुराची वाटले द्वाड आणि चालून चालून माझ्या पायाला उठल्यात बघा वाड. म्हणून म्हणते या शेजारीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. गाईज फायनली आता भजन कीर्तन सगळं झालेलं आहे आणि दीदीला आत्ता आठवलंय की उद्या तिचा पेपर आहे. काय दीदी उद्या काय भजन लिहिणार आहेस त्या पेपरमध्ये? स्वप्नात आले श्री गुरुदेव दत्त. सगळ्या देवांची विठ्ठलाचं गुरुदेवाचं दत्त सगळ्यांची नाव लिहिणार आहे पेपरमध्ये. सर 100% पास करणार. खरंच तिला आत्ता लक्षात आलं. म्हणजे आता वाजले किती? 11 वाजले 11 आणि तिला आत्ता लक्षात आलंय. अगं मी 2 दिवस 1 दिवस झाले अभ्यास केलोय. परवा अभ्यास केले. आता 2 युनिट राहिले. ते आता नोट्स काढा 2 युनिटचं आणि उद्या सकाळी करणार. 3 वाजता पेपर आहे. मी वाचशील बरोबर आहे.